आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। उल्हासनगरमधील बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्यावर 1 कोटीच्या खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान कोणताही सबळ पुरावा नसताना हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं स्वप्नील पाटील यांचं म्हणणं आहे। उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात स्वप्नील पाटील, शैलेश तिवारी आणि त्यांच्या 4 ते 5 साथीदारांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। उल्हासनगर शहरातील बांधकाम व्यावसायिक राजा गेमनानी यांचे शहरात विविध ठिकाणी बांधकामं सुरू आहेत। त्यांनी बांधकामाचे मोठे काम पास करून 100 कोटींचा TDR घोटाळा केलाय। त्यामुळे राजा गेमनानी यांच्याकडून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी 1 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप राजा गेमनानी यांनी केलाय। दरम्यान पैसे दिले नाही तर बांधकाम परवानगी रद्द करून बर्बाद करू अशी धमकी देखील दिल्याचं म्हटलं आहे। इसमें कैसा है कि अगस्त के महीने से लेके मुझे टॉर्चर किया जा रहा था और मेरे 2 साइड है, एक समता नगर उल्लासनगर 4 में साइड है और एक गायकवाड़पाड़ा में गेमनानी कंपाउंड के सामने एक साइड है। वो दोनों का मैंने प्लान पास करवाया था मई के महीने में। मई और जून के महीने में जब मेरे प्लान पास हुए थे तो तभी से इन्होंने डॉक्यूमेंट निकालना और फिर कारपोरेशन में मेरे को मिलके पैसे की मांगनी करना, फिर उनका कहना कि हम लोग ऐसे आपको काम करने देंगे नहीं, आपने 100 करोड़ का TDR घोटाला किया, ये किया वगैरह वगैरह उनका चल रहा था। लेकिन मैं उन चीज़ों को ध्यान नहीं दे रहा था। लेकिन बाद में जैसे ही मुझे पता चला कि इन्होंने मेरे खिलाफ़ तकरारें भी करने चालू कर दी क्योंकि मैंने इनके डिमांड पूरी नहीं की मैंने, तो फिर सारा वाक़या जो था वो मैंने गृह विभाग को लेखी तकरार करके मैंने 20 तारीख को भेजा था और FIR में जो मेरा अगस्त से लेके आज तक का जो वाक़या हुआ है वो पुलिस ने सारा वो FIR में दाखिल किया है। शिवाय हे प्रकरण मिटवायचं असेल तर 1 कोटींऐवजी 25 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली। स्वप्नील पाटील यांनी पैसे घेण्यासाठी राजा गेमनानी यांच्या घरी एका व्यक्तीला पाठवले। त्यावेळी गेमनानी यांनी त्या व्यक्तीला 5 लाख रुपये दिले आणि उर्वरित 20 लाख रुपये दुसऱ्या दिवशी देण्याचे ठरले। मात्र 5 लाख रुपये दिल्यानंतर राजा गेमनानी यांनी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात स्वप्नील पाटील आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला। दरम्यान कोणताही सबळ पुरावा नसताना हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं स्वप्नील पाटील यांचं म्हणणं आहे। त्यामुळे स्वप्नील पाटील त्या विरोधात ठाणे पोलीस आयुक्तालयासमोर 3 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचं स्वप्नील पाटील यांनी स्पष्ट केलंय। शहरातील बांधकाम व्यावसायिक श्री राजेश गेमनानी यांच्याकडे कोणीतरी 5 लाख रुपये घेऊन गेलं आणि ज्यामध्ये त्यांनी माझ्याशी फोनवरती बोलणं करून दिलेलं आहे आणि शिवाय 25 लाखाची मागणी होती, ज्याच्यामधले 20 लाख रुपये आज घ्यायला तो जाणार होता। परंतु ज्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आणि राजेश गेमनानीला आरोपींना रेड हँड पकडून देण्याकरिता मुभा होती आणि ते पकडून देता आलं असतं, पण असं न करता एक खोटा गुन्हा दाखल केला गेला की ज्याच्यामध्ये अद्यापपर्यंत अज्ञात इसम देखील मिळालेला नाही आहे, कोणत्याही प्रकारचं कोणती रेकॉर्डिंग मिळालेली नाही आहे, आम्ही पैसे मागतोय हे कुठे संबंध आलेला नाही आहे। आणि असं असताना देखील पोलिसांनी आज आम्हाला ताब्यात घेतलं होतं, परंतु पोलिसांनी नोटीस देऊन आमची सुटका केलेली आहे। आणि ज्यावेळी ह्या सगळ्या विषयांमध्ये जो TDR घोटाळा असेल, ललित खोब्रागडेंच्या बाबतीमध्ये अनियमिततेचा प्रकार असेल, याची सगळ्यांची उच्चस्तरीय चौकशी चालू आहे आणि या चौकशीमध्ये ज्यावेळी पोलीस प्रशासनाला गरज पडेल त्यावेळी आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे। आणि आम्ही देखील आमच्या पत्राद्वारे आत्ताच मागणी केलेली आहे की जो संबंधित इसम 5 लाख रुपये श्री राजेश गेमनानी जे काय बांधकाम व्यावसायिक असं म्हटले जातात ज्यांच्याकडनं घेऊन गेलेला आहे, तर त्या इसमाला पकडत तात्काळ त्याचा रिमांड घेत पूर्ण सखोल चौकशी करावी की जेणेकरून हा पूर्ण प्रकरण उघडकीस यावं आणि ह्यासाठी पूर्णपणे आम्ही पोलीस प्रशासनाच्या सोबत सहकार्य करत। दरम्यान आता हे खंडणीचं प्रकरण खरं आहे की खोटं आहे हे पोलीस तपासात समोर येईल। पब्लिक मीडिया, उल्हासनगर।